चला आज मला शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवायचं आहे, पराठे बनवायचे आणि थोडी मसाल्याची भाजी बनवायची आहे. तर खूप जास्त शेंगा आणलेल्या आहे मी, शेवग्याच्या शेंगा. त्याचे फायदे तर माहितीच आहे आपल्याला आता. आणि आता त्या बघा मी सोलून घेते. पराठे करायचे मला, सूप करायचं बनवायचं आहे आणि भाजी करायची आहे. आता या सगळ्या शेंगा मी सोलून घेते, कापून घेते आणि नंतर स्वच्छ धुवून मग आपल्याला पुढची रेसिपी करायची आहे. आता सर्व शेंगा मी कापून घेतलेल्या आहे आणि धुवून पण घेतलेले आहे. आता एका कुकरमध्ये मी आपल्याला सूप बनवायचं आहे, त्यासाठी मी काही शेंगा कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहे. कांदा घेतलेला आहे छोटा, टोमॅटो आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आपल्याला सूप बनवायचं आहे याचं. आणि कुकरला एक शिट्टी काढायची आहे. त्याच्यामध्ये हळद पण टाकली आहे मी. आणि बघा आता शिजून झालेलं आहे. आता ही गार होण्यासाठी मी सुरुवातीला आता गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढणार आणि ती गाळून घ्यायचे याचं सूप. हेल्दी सूप आहे एकदम, शेवग्याच्या शेंगांचं. खूप फायदे आहे. आता हे पूर्ण हाताने बघा मी व्यवस्थित त्याचा रस निघतो. मग पूर्ण चोथा निघालेला आहे बघा शेंगांचा. तो बाजूला काढून ठेवायचा आपल्याला. आता बघा हे पूर्ण, आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे आणि नंतर आपलं सूप तयार आहे. थोडं अर्धा लिंबू पिळून टाकलेला आहे मी, त्याच्याने पण चांगली टेस्ट येते. मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि आता मी परत मिक्सरमधून, आता हे आपल्याला करायचं आहे, पराठे बनवायचे आपल्याला. आणि ह्याला पण असंच गाळून घ्यायचं आहे. आणि याचं जर निघेल त्याच्यात आपल्याला गव्हाचं पीठ टाकून मळून घ्यायचं आहे मस्त. आणि त्याचे पराठे बनवायचे आपल्याला. खूप छान लागतात पराठे पण. आता हे पण आपलं गाळून झालेलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आपल्याला. हळद, लाल तिखट, थोडं जिरं पावडर टाकली, मीठ टाकलं आणि आपण पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आपल्याला. गव्हाचं पीठ मळतो तसं. खूप छान पराठे तयार होतात याचे. आपल्या रोजच्या जेवणात पाहिजेच शेवग्याच्या शेंगा. मग पराठे म्हणा, सूप म्हणा किंवा भाजी. आता पीठ मळून झालेलं आहे आपलं. आता पराठा बनवायचा आपल्याला.
पराठा लाटून घ्यायचा आणि मस्त लालसर तळायचा आहे मस्त, म्हणजे खायला खूप छान लागतो. आता दुसरा पण करून घेते पराठा. आपल्या आजच्या जेवणामध्ये शेवग्याच्या शेंगांचंच होतं. सूप केलं मस्त तयार. आता पराठे आणि आता भाजी राहिलेली आपली. आजचं जेवण एकदम हेल्दी आहे आपलं. तुम्ही पण कशा प्रकारे करता ते पण सांगा कमेंटद्वारे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. बघा अशा प्रकारे पराठे आपले तयार झालेले आहे. आणि आता आपण सूपला फोडणी द्यायची आपल्याला. तूप टाकलेलं आहे मी, जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. मस्त जिरं आणि सूप टाकायचं आहे बघा. सूप पण खूप छान तयार झालेलं आहे आपलं. थोडी उकळी येऊ द्यायची आणि बंद करायचा गॅस. थोडीशी मिरे पावडर टाकलेली मी, कोथिंबीर, मिरे पावडर. आणि आपलं सूप आता तयार होणार आहे मस्त पिण्यासाठी. छान उकळी आलेली बघा मस्त. आणि आता बघा मी भाजीसाठी कढई ठेवलेली आहे आणि जिरं राई टाकलेली फोडणीला. कढीपत्ता टाकलेला आहे. बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. छान परतून घ्यायचा आहे मस्त. थोडा वेळ होऊ द्यायचा आहे कांदा आपला. नंतर आपण मसाला काढलेला मी टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली मस्त. कोथिंबीर थोडी जास्त टाकलेली होती मी. छान होऊ द्यायचं आपल्याला. त्यामध्ये आता मसाले, हळद टाकायची, मसाला आणि लाल तिखट. छान परतून घ्यायचं आपल्याला सगळं. आणि मस्त शिजलेल्या शेंगा टाकायच्यात आपल्याला. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे शेंगा आणि मसाला. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि पाणी टाकायचं आहे. आणि मीठ टाकायचे चवीनुसार. आणि छान उकळू द्यायची भाजी, कारण शेंगा तर शिजलेल्याच होत्या. आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपल्याला मस्त ताट तयार करायचं आहे. आता एका वाटीमध्ये सूप टाकते मी. त्याच्यावर थोडा पुदिना टाकलेला आहे बघा मी. आणि इकडे बघा शेवग्याच्या शेंगाची भाजी.
आणि पराठे आपले मस्त.